नमस्कार मैत्रिणींनो, या पद्धतीने बघा मी ब्लाऊजची अतिशय सुंदर अशी डिझाईन बनवलेली आहे। तर बघा तुम्हाला आवडली तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर या पद्धतीने पूर्ण डिझाईन तयार झालेली आहे। छोट्या छोट्या क्लिप मी तुम्हाला दाखवल्यात, तर पूर्ण व्हिडिओ बघा। नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्टिचिंग लाईफ विथ आरूमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आपण ही बाही कट केली आणि आपण याच्या बाहीवर या ठिकाणी बनवणार आहोत अतिशय सुंदर अशी डिझाईन। तर बघू शकता तुम्ही, आपण कॉन्ट्रास्ट कलरचा हा कपडा घेतला आहे आणि हा मॅचिंगचा हा ब्लाऊज पीसचा कपडा घेतला आहे। तर एवढे स्ट्रिप घेतलेत आपण, बघू आपल्याला किती स्ट्रिप लागतील। ही बाही घेतली आपण, तर एक बाही थोड्या बाजूला ठेवू, मी तुम्हाला एक कंप्लीट करून दाखवते। तर एक बाही आपण बाजूला ठेवली आणि आता आपण हा कपडा घेतला आहे। तर हा कपडा किती घेतला मी तुम्हाला दाखवते। तर आपण हे 2 स्ट्रिप घेतल्यात। आता याची रुंदी किती घेतली पाहू आपण। आता याची रुंदी घेतली आपण 3 इंच, पण या दोन्ही बाजूने आपलं अर्धा इंच जाऊन 2 ते 1.5 इंच, पावणे 2 इंचापर्यंत ठेवायचं। एवढे अशी स्ट्रिप स्टिचमध्ये जाईल। तर बघू आपण आता याला स्टिच देऊ। आता ही पूर्ण स्टिच करून घेते मी दोन्ही पण बाजूनी आणि मग तुम्हाला दाखवते। आता दोन्ही पण बाजूने आपले स्टिच पूर्ण झालेत पहा। मी मुद्दाम थोडासा कपडा एक्स्ट्रा घेतला होता। तुमच्याकडे जर कपडा कमी असेल तर तुम्ही थोडासा कपडा कमी घेतला तरी पण चालेल। आता जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून टाकायचा। या पद्धतीने मी सर्व कपडा कट करून घेते। आता आपण एक्स्ट्राचा कपडा कट करून घेतला आहे। आता ह्या ज्या टिप आहेत याच्या साईडने कट द्यायचे, कारण आपण याला पलटी मारणार आहोत। पलटी मारल्यावर आपला कपडा फिनिशिंगमध्ये बसला पाहिजे, यासाठी आपण याला कट देऊन घेऊ। आता याला पलटी मारून घ्यायचं। तर पलटी कसं मारायचं, सुई धाग्याच्या साहाय्याने पण मारू शकतो। 1 मिनिट। तर याला पलटी कसं मारायचं, या ठिकाणी सुईला अशी ओढून घ्यायची, थोडीशी मजबूत करून घ्यायची आणि उलट्या बाजूने सुई यामध्ये घालायची। या पद्धतीने बघा आता सुई आपण बाहेर काढून घेतली। आता हा कपडा आतमध्ये टर्न मारून घ्यायचा। हा जो पहिला कपडा आहे तो आतमध्ये थोडासा वळून घेतला, असं की आपोआपच हे सर्व पलटी होत चालतं। हा बघा कपडा आपला बाहेर आला। आता आपण जी सुई केली ती कट करून काढून ठेवू। आता हा कपडा आपली स्ट्रिप एकदम अशी छान अशी तयार झाली पूर्ण। आता हिला मी प्रेस करून घेते। प्रेस केली म्हणजे याची फिनिशिंग छान येते। तर या पद्धतीने बघा प्रेस मारल्यावर पट्टी एकदम आपली फिनिशिंगमध्ये बसली। तर आता या ठिकाणी आपण बाहीला मार्किंग करून घेणार आहोत। तर या ठिकाणी आपण 1.25 इंच असं खाली सोडून द्यायचं। आपल्याला बाही किती कमी करायची आणि वरती आपल्याला किती स्ट्रिप हव्यात तितकं ठेवायचं। तर आपण 2 इंचाचं मार्जिन ठेवणार आहोत। खाली 1.25 इंच ठेवलं आणि वरती 2 इंच ठेवलं। आता ही स्ट्रिप आपल्याला 2 इंचाची अशी कट करायची, बरोबर 2 इंचाची अशी कट करायची। तर या पद्धतीने बघा ही झाली 2 इंचाची। अशा 2-2 इंचाच्या या स्ट्रिप आपण कट करून घेऊ। हे बघा आपल्या 2-2 इंचाच्या स्ट्रिप तयार झाल्या। आता हे अंतर मोजून घ्यायचं, किती आपलं किती वरती 3.5। तर हा पोर्शन सुईचाच ठेवायचा आपला आणि या ठिकाणी 3.5 वर मार्किंग करून घ्यायचं सेंटरला पण या ठिकाणी। आणि या ठिकाणी आपण किती केलं या ठिकाणी बघून घ्यायचं, किती आहे 1.25 इंच, बरोबर या ठिकाणी पण 1.25 इंचवर मार्किंग करून घ्यायचं आणि या ठिकाणी पण 1.25 इंचवर मार्किंग करून घ्यायचं आणि हे बरोबर 3.5 वर ही मार्किंग झाली। आता ही सर्व मार्किंग स्केलच्या साहाय्याने जुळवून घ्यायची। स्केल नसेल, आपली प्रॅक्टिस असेल तर हाताने घेतली तरी पण चालेल। या ठिकाणी आता हे मार्किंग आपल्या कंप्लीट झालं। आता काय करायचं, आपण या ठिकाणी ही स्ट्रिप लावायला सुरुवात करायची। एकदम दमाने अशी लावून घ्यायची। दुसरी स्ट्रिप त्या ठिकाणी ठेवून घ्यायची पुन्हा। या पद्धतीने बरोबर अशा स्ट्रिप जोडत चालायचं।
बरोबर स्ट्रिप ठेवून बरोबर स्टिच मारत चालायचं. असं पूर्ण घेत. या ठिकाणी आपल्याला पूर्ण स्टिच मारून झाली. या पद्धतीने आपण ह्या स्ट्रिप जोडून घेतल्या. आता याच ठिकाणी काय करायचं, ही स्ट्रिप अशी पलटी मारायची आणि या ठिकाणी जिथे बसेल तिथे अशी याला टिप देऊन घ्यायची. थोडंसं हाताने ॲडजस्ट करून घ्या. बरोबर बरोबर घ्यायचं आहे. हा कपडा बाहेर आला पाहिजे. आपल्याकडे जर हे असेल जितकं बसेल तितकं घ्या बाहेर. म्हणजे तो फक्त कलर जो आहे का तो बाहेर जो कलर आहे का तो बाहेर दिसला पाहिजे आपल्याला. या पद्धतीने बरोबर असं ठेवून आता मी पूर्ण शिलाई करून घेते. आता ही शेवटची स्ट्रिप आपली. तुम्हाला स्ट्रिप जितक्या मोठ्या हव्या असतील तितक्या मोठ्या तुम्ही ठेवू शकता. तर या पद्धतीने बघा आता ही आपली खालची बॉर्डर तयार झाली. आपल्याकडे जे कलरचं ब्लाऊज असेल त्या कलरमध्ये कॉन्ट्रास्ट कलरचे जो कपडा निघतो त्याने हे बनवा. म्हणजे आपली डिझाईन पण छान दिसेल आणि युनिक अशी वाटेल बाही. आता या ठिकाणी आपण ही डिझाईन पूर्ण तयार झाली. आता याला फिनिशिंग कशी द्यायची ते तुम्हाला दाखवते मी. एक्स्ट्राचे धागे दोरे कट करून घ्यायचे. आता जो हा कपडा आहे हा थोडासा आतमध्ये टर्न मारायचा आणि नंतर असा बरोबर यावर घ्यायचा. एकदम परफेक्ट टिप आली पाहिजे. बरोबर ह्या टिपवरच घ्यायचं. थोडासा आतला कपडा दाबून घेतला तरी चालेल. समजा आपल्याकडे जर गिऱ्हाईक आलं आणि त्याला युनिक डिझाईन हवी असेल तर त्यावेळेस तुम्ही ही डिझाईन शिवून देऊन नक्कीच याची शिलाई वाढवून घेऊ शकताय. बरोबर असं शेवटपर्यंत फिनिशिंगमध्ये आता बघा एक्स्ट्राचा कपडा असेल तो कट करून टाकायचा आणि इथपर्यंत तर आपली डिझाईन छान झाली. आता या बाजूने काय करायचं, काही काहींना कसं असतं जास्त लेस वगैरे आवडत नाही. एक्स्ट्राचा कपडा हा जो असेल तो कट करून टाकायचा. लेस वापरायची असेल तर या ठिकाणी तुम्ही लेस पण लावू शकताय. काही काहींना लेस आवडत नाही तर त्यासाठी आपण काय करू शकतोय ते तुम्हाला दाखवते मी. कपडा व्यवस्थित सांभाळून कट करत चला, कारण कधी कधी कसं होतं खालचा कपडा पण कट होतो मग आपल्याला प्रॉब्लेम येतो. आता आपण याला करणार काय. या ठिकाणी बघा आता ही आपली बॉर्डर तयार झाली. आता काय करायचं, हीच पट्टी उचलून अशी मांडायची. फिनिशिंग कशी द्यायची ते तुम्हाला मी सांगते. हीच पट्टी उचलून यावर मांडायची आणि यावर बरोबर अशी टिप घेत चालायची.
जास्त कपडा दबला पण नाही पाहिजे, आपला कॉन्ट्रास्ट कपडा दिसला पण पाहिजे, या हिशोबाने टिप्स घ्या. बाही कट करताना बाहीमध्ये 3 ते 4 इंच कपडा एक्स्ट्रा घ्या, म्हणजे आपला ज्यावेळेस ह्या स्टिचला वगैरे कपडा जास्त लागतो. ही बघा किती सुंदर बाही अशी तयार झाली. आता यावर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मणी लावू शकता, या ठिकाणी लेस लावू शकता, काहीही करू शकता. पण मी आता सिंपलच ठेवणार आहे अशीच बाही, कारण हीच खूप छान आली आणि घातल्यावर खूप सुंदर असा लुक येणार आहे. या पद्धतीने बघा तयार झाली आपली सुंदर अशी बाही. घालून पण बघू शकता तुम्ही, नवीन अशी एकदम न्यू पॅटर्न दिसणार आहे. तर व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.